अगं वहिनी, तुला माहिती आहे ना? हा, आता आमच्या दादीचा स्वभाव थोडा तापट आहे खरा, पण खोटा नाही बघ. अगं अगं नवरा म्हणून थोडा रागात बोलला असं, हा, पण डोक्यात तेवढी राग काढून घ्यायची असते वय. हा बघ, मी मान्य करतो त्यानं बोलला असेल तुला, हा, अगं पण तू मोठी आहे शेजारची, हा, जर का तू भरल्या घराला असं टाकून जाशील तर पोराबाळांचं कसं होईल? या घरची मोठी लक्ष्मी आहेस तू जर का अशी करायला लागलीस, अगं तुझ्या आई बाबाच्या नावाला वाटा लागल. हे शिकवलं का म्हणते तुझ्या आई बापाने? हा, तुझं बी नाव खराब होणार, आई बाबाचं नाव खराब होणार. हे बघ, मी मान्य करतो ते बोलला असेल, हा, पण म्हणून असं भरल्यावर टाकून जायचं असते वय. हे बघ, मी आता तुझा धीर जरी असलो ना तरी मी तुझा भावासारखा सांभाळ करीन बघ. तुझ्यावर कुठलेही संकट येऊ देणार नाही. म्हणून काय म्हणतो, हे डोक्यातनं फुल काढून टाक. अगं मी तुझा लहान भाऊच आहे, हा, त्याचा तो विचार करू नकोस. डोक्यातनं सगळं राग काढून टाक आणि आपला प्रपंच चांगलं चालव. देवावर विश्वास ठेव तर समजा चांगलं करेल बघ. वाटलं तर ना मी माफी मागतो त्याच्याबद्दल. हा, येऊ का? शेतावर जायचं.